नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण एक स्पेशल आणि खास विषय घेऊन आलो, पोलीस भरतीचं प्रशिक्षण। मोफतमध्ये पोलीस भरतीचं प्रशिक्षण कसं घ्यायचे, त्यासाठी क्रायटेरिया कुठला, अर्ज करण्याची शेवटची तारीख कुठली आणि अर्ज करायचा कसा, या संदर्भात सविस्तर माहितीचा हाच व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपण मागच्या ज्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण चर्चा केली होती मी सेवा केंद्र, त्याचं एक अपडेट व्हिडिओच्या एंड पार्टला तुम्हाला देणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम पहा, आपण ARTI ही जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे। त्यासाठी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, त्याला क्लिक करा आणि डायरेक्टली या वेबसाईट वरती या। आता इथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की पोलीस भरतीसाठी एक ऍडव्हर्टाइजमेंट यांना काढली होती। पोलीस भरती म्हणण्यापेक्षा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण म्हणूयात, ज्याच्यामध्ये अनिवासी म्हणजे तिथं राहायची सुविधा नाही, त्यासाठी एक ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यांना सुरू केली होती। तर त्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला करायची आहे। त्यासाठी आपण याची एक वेबसाईट ओपन केलेली आहे आणि या वेबसाईट वरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे। तर याच्या महत्त्वाच्या तारखा समजून घेऊयात। 1 ऑगस्ट 2025 पासून याची तारीख सुरू झालेली आणि शेवटची तारीख 20 ऑगस्ट, म्हणजे आणखी 3-4 दिवस आहे। आणि शेवटच्या अर्जाची प्रिंट काढायची तारीख आहे 25 ऑगस्ट 25। तर आता हे झाले महत्त्वाच्या तारखा। आता रजिस्ट्रेशन करायचे कसं ते पाहूया। बघा, सर्वप्रथम इथे रजिस्ट्रेशन नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे। तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून काही माहिती फिल केली असेल तर तुम्ही लॉग इन करून बाकीच्या गोष्टी करू शकता। तर इथे लॉग इन नावाचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, पण आपण प्रायमरी लेवलला रजिस्ट्रेशन करूयात। तर रजिस्ट्रेशन या बटनाला क्लिक करून घ्या। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही अशा पेजला रिडायरेक्ट होता। इथं तुम्हाला तुमची बेसिक डिटेल फिल करायची आहे आणि ही फिल केल्याच्या नंतर जनरेट ओटीपी करायचा आहे। चला आपण तशी प्रक्रिया करूया। आता मी इथे एक डमी लेवलची माहिती भरत आहे। तुम्ही तुमचं ऍक्च्युअल जी माहिती असेल ती भरायची आहे। आता इथं मी त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा प्रकारची माहिती भरलेली आहे। त्यानंतर त्याची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आपण निवडूयात। त्यानंतर त्याचा एक ईमेल आयडी आपल्याला इकडे फिल करून घ्यायचा आहे। तर चला, त्याचा एक ईमेल आयडी आपण फिल केला आहे। ही माहिती भरताना एक काळजी घ्या की याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी चुकल्या नाही पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्याला परत याच्यावरती येणारा ओटीपी साठी अडचणी येऊ नयेत। आणि आता एवढी माहिती फिल केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे। आता ही मोबाईल नंबर जो टाकला एक डमी नंबर आहे, तुम्ही तुमचा ऍक्च्युअल नंबर टाकून जनरेट ओटीपी ला क्लिक करायचंय, ओटीपी घ्यायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अशी प्रक्रिया करायची आहे। आता आपण रजिस्ट्रेशन केलेले, त्याचा एक आयडी आणि पासवर्ड आपल्या मोबाईलला आलेला आहे, स्क्रीनवर पण दिसला होता, आपण तो लिहून घेतलेला आहे। तर तुमचा प्रायमरी लेवलला तुमचा ईमेल आयडी जो असेल तो टाका, त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि साइन इन बटनाला क्लिक करून लॉग इन होणं गरजेचं आहे। आता आपण ही प्रक्रिया केली, आपण लॉग इन होऊन मधल्या स्टेपला आलेलो आहोत। आता इथे एक बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव जे असेल ते, त्याचबरोबर तुमच्या आईचं नाव, त्याचबरोबर तुमची नॅशनॅलिटी, अशा बेसिक क्वेश्चन विचारणार आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर, तुमचा जो आधार नंबर असेल तो टाईप करून घ्या। मी इथे एक डमी आधार नंबर टाईप करतोय। त्याचबरोबर तुम्ही जेंडर निवडा, त्यानंतर लग्न झालंय का नाही ते पण गोष्टी निवडा। त्याचबरोबर तुम्ही तुमचं नाव चेंज केलं आहे का त्याबद्दल माहिती लिहा। त्यानंतर तुम्ही कुठे ही ट्रेनिंग घेणार आहे, तर ट्रेनिंगसाठी एक इन्स्टिट्यूट दिलंय ते एकच आहे, त्याच्यामुळे तेच निवडायचंय। याच्यामध्ये नेम ऑफ द स्कीम, म्हणजे तुम्ही कुठल्या स्कीमला अप्लाय करू इच्छिता। याच्यामध्ये प्रायमरी लेवलला एक 6 ते 7 स्कीम ठेवल्या, ज्याच्यामध्ये यूपीएससी, एमपीएससी मध्ये 4-5 आहेत, ज्याच्यामध्ये प्री एक्झाम असेल किंवा एमपीएससी इंजिनिअरिंग, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची जेएमएफसी ची असेल किंवा बी&सी ची असेल, अशा एक्झाम आहेत। किंवा तुम्हाला जर आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय, आरआरबी, नाबार्ड याच्यापैकी कुठली जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही ते ऑप्शन निवडू शकता। परंतु आता इथं मला जी पोलीससाठी ट्रेनिंग घ्यायची, त्याच्यामुळे मी इथं पोलीस ऑप्शन निवडलेलं आहे। तुम्हाला हवं ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता। त्याचबरोबर तुमची कॅटेगरी इथं निवडायची आहे, कॅटेगरी आपण निवडलेली आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमची कास्ट कुठली आहे ती निवडा। ही निवडल्याच्या नंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर याला यसच करा आणि कास्ट सर्टिफिकेट असणं हे मॅन्डेटरी आहे मित्रांनो। त्याचबरोबर हे कास्ट तुम्हाला कुणी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला इथे भरायची। व्हॅलिडिटी असेल तर यस करा, अदरवाइज नो करा। तुमच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र आहे का, यस करा, नो करा। तर याच्यामध्ये डोमासाईल सुद्धा मॅन्डेटरी आहे, डोमासाईलला यस करूयात। आणि जो डोमासाईलचा नंबर असेल
तो मात्र तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि याच्यानंतर तुम्हाला डोमासाईल कुठल्या अथॉरिटीनं किंवा कोणत्या अधिकाऱ्यानं दिलंय ते आपल्याला निवडायचं विसरायचं नाही. त्यानंतर परत विचारले तुम्ही अपंग आहात का किंवा तुम्ही अनाथ आहात का, तर त्याच्यासाठी तुम्ही येस नो जे तुमच्याशी बेनिफिशियल आहे ते ऑप्शन निवडा. त्याचबरोबर तुम्ही याच्या अगोदर अशा स्कीमचा फायदा घेतला आहे का, जर घेतला असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. तुम्ही सरकारी नोकरदार आहात का, येस नो करा. आणि तुमचं उत्पन्न किती, तर उत्पन्न हे माझं 8 लाखापेक्षा कमी आहे. इथं 3 ऑप्शन आहेत, तर 8 लाखापेक्षा कमी हे ऑप्शन तुम्ही निवडा. त्याचबरोबर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे का त्याला सुद्धा निवडा. आणि जे तुमचं उत्पन्न असेल ते तुम्हाला इकडे भरायला विसरायचं नाही. त्यानंतर उत्पन्न हे कुणी दिले ते निवडा. आणि आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल स्टेटमेंट म्हणजे तुम्ही भरलेली थोडक्यात सगळी माहिती बरोबर आहे अशा ऑप्शनला आपण क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करूया. आता बघा आपण एक कॉन्टॅक्ट डिटेल आणि ॲड्रेस सेक्शनमध्ये आलो. याच्यामध्ये तुम्हाला विचारले तुमचा मोबाईल नंबर जो टाकला असेल तो दिसेल तुम्हाला आणि ईमेल आय डी पण दिसेल, परंतु मी सिक्युरिटी पर्पजसाठी हाईड केलेला आहे. त्याचनंतर तुमचा दुसरा एखादा अल्टरनेटिव्ह तुम्हाला जो नंबर द्यायचा आहे तो इथं तुम्ही फिल करून घेणं गरजेचं आहे. आता इथे एक जस्ट डमी नंबर टाकलेला आहे मी. त्याचबरोबर तुम्ही तुमचा पत्ता लिहायला विसरू नका. आता हा माझा पत्ता आहे, माझं गाव माजलगाव आहे. तुमचं कुठलं गाव आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचं डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचा तालुका आणि पिनकोड ह्या माहिती भरा. आणि हा पत्ता आणि परमनंट पत्ता जर सारखा असेल तर या टिकला क्लिक करा इथे. त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम सिटी प्रेफरन्स विचारलेला आहे, तर तुम्ही तुमचा प्रेफरन्स निवडा. मी माझा जिल्हा मला बीड असल्यामुळे मी जवळचं बीड, परभणी आणि माझ्या आणखी जवळ संभाजीनगर आहे ते पण निवडतोय. त्याचबरोबर मला लातूर हे सुद्धा जवळ येतं आणि धाराशिव. तर मी हे जे ऑप्शन आहेत जवळजवळचे ते निवडलेत आणि सेव्ह आणि नेक्स्टच्या बटनाला क्लिक करून घेतो. इथं तुम्हाला काही बेसिक क्रायटेरिया विचारले जसं की 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुमचं शिक्षण असेल तर. पण आपल्याला इथं 10वी आणि 12वी हे मॅन्डेटरी आहे. पुढचं जर शिक्षण असेल तुम्ही भरू शकता, अदरवाईज तुम्ही ब्लँक सुद्धा ठेवू शकता. याच्या पुढे बघा एक स्टार बनवलेले आहेत, म्हणजे स्टार बनवलेलं तुम्हाला भरणं गरजेचं आहे. आता 10वी तुमची कधी पास झाली ते तुम्हाला इकडे निवडायचं आहे, तर एक 10वी आणि 12वी मी इकडे निवडतो आहे. त्याचबरोबर माझा जो बोर्ड असेल तो बोर्ड पण मला निवडायचा आहे. आता मला CGP आलेत का पर्सेंटेज आलेत ते निवडा. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क आणि कमीत कमी मार्कामधला जो क्रायटेरिया आहे तो इथं भरून घ्यायचा आहे. आता इथं मार्क टाकून घेऊयात सर्वप्रथम आपण. त्याचबरोबर 12वीचं सर सुद्धा सेम आपल्याला तशा पद्धतीने भरायचं आहे, तर इथं आपण ते पण भरूयात. आणि हे भरल्याच्या नंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे की तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. त्याला येस करूयात. तुमची जी हाईट असेल ती तुम्हाला इकडे मेन्शन करायची आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टच्या बटनला क्लिक करायचं आहे. आता या स्क्रीनला अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन आहे, तर इथं आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, तर ते डॉक्युमेंट दिलेले आपण इथं सर्वप्रथम अपलोड करूयात आणि सेव्ह आणि नेक्स्टच्या बटनला क्लिक करूयात. आणि आता आपल्याला फायनल त्याचा प्रिव्ह्यू दिसतोय, ज्याच्यामध्ये आपला फोटो, आपली सिग्नेचर आणि आपली इतर भरलेली माहिती सगळी आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचे म्हणजे तुमचा भरलेला फॉर्म हा सबमिट होईल. अशा पद्धतीने तुम्हाला ही प्रक्रिया करायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला या ॲप्लिकेशन संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.